अशी महत्त्वाची अपडेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत आणि त्याच गाड्यांचा ताफा आपण सध्या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। ताजी दृश्य आपण नुकतीच पाहिली। गाड्यांच्या ताफ्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। हंडे जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती आणि त्याच पार्श्वभूमीवर झालेली बंडखोरी, झालेलं नाराजी नाट्य, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आणखी काही चर्चा होते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत आणि त्याच वेळची ही दृश्य आहेत। त्या गाड्यांचा ताफा आपण पाहतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मातोश्रीवर दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर आता या दोघांमध्ये काही चर्चा होते का याकडे सुद्धा लक्ष असणार आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होते का हे सुद्धा पाहावं लागेल। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घ्या। आमचे प्रतिनिधी श्रेयस आपल्या सोबत आहेत। श्रेयस, गाड्यांचा ताफा नुकताच पाहिला आपण। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मातोश्रीवर पोहोचलेले आहेत, भेट झालेली आहे का? अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे थेट मातोश्री या निवासस्थानी पोहोचलेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवतीर्थावरून निघून आज उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजे मातोश्रीला पोहोचलेले आहेत। खरं तर महत्त्वाची गोष्ट ही आहे की आज अनेक लोकांनी आपले एबी फॉर्म सबमिट केलेत। म्हणजेच काय तर सगळे उमेदवार आता तयार आहेत। 53 उमेदवार हे मनसे पक्षाने दिलेत। त्यासोबतच जागा वाटप आता झालेलं आहे। एकंदर पाहायला गेलं तर आता जागा वाटप झालं आणि याच दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं संध्याकाळी इकडे येणं हे खूप अर्थी अनेक गोष्टी समोर आणतंय। एक तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे इकडे आले त्याचं कारणच अनेक जागांचं वाटप जे झालंय त्याच्यावर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। त्याचाच अर्थ शिवसेना ठाकरे गट हे जेवढ्या आकड्यांवर जाणार आहे त्याच्यापेक्षा कमी आकड्यांवर मनसे जाणार आहे। त्यासोबत एबी फॉर्मची गोष्ट आहे। एबी फॉर्म सबमिट झालेले आहेत, अनेकांनी एबी फॉर्म दिलेले आहेत, अनेकांनी एबी फॉर्म सबमिट केलेले आहेत। त्यासोबत आजची ताकद पण जर बघितली गेली तर संपूर्ण ताकद ही आज शिवसेना ठाकरे गटाची सुद्धा दिसली आणि इथं मनसे सुद्धा दिसली आणि त्याच मनसेच्या ताकदीमध्ये आज खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं इकडे येणं हे खूप प्रश्नचिन्ह देऊन जातो। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आत्ताच मातोश्री या निवासात दाखल झालेत। कोणाला न सांगता शिवतीर्थ या निवासस्थानावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर आले। मागच्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय तर काही जागांचं वाटप अजूनही प्रश्नचिन्ह होतं। त्या प्रश्नचिन्ह वाटपामध्ये असंही म्हटलं गेलं की या सगळ्या ज्या वाटपाचा बॉल जो आहे तो एकच कोर्टात सॉल्व्ह होईल, तो म्हणजे ठाकरे बंधूंच्या कोर्टात। आणि जर ठाकरे बंधूंच्या कोर्टात सॉल्व्ह झालेली गोष्ट आहे तर आज जी एबी फॉर्म वाटले गेले तर ते एबी फॉर्म वाटलेच गेले नसते। 53 मनसेचा आकडा आहे आणि बाकीचे आकडे हे शिवसेना ठाकरे गटाचे, तर 11 राष्ट्रवादी लढते। ठाकरे बंधू जर एकत्र लढत असेल तर आताच्या घटकेला या ठाकरे बंधूच्या युतीमध्ये पुढचा जो पाऊल आहे तो म्हणजे कॅम्पेनचा आहे। त्या कॅम्पेनच्या चर्चा करण्यासाठी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे इकडे आले का हा सगळ्यात मोठा प्रश्न। असंही सांगण्यात आलंय की एक कुठेतरी भव्य सभा ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची एकत्र होणार आहे। तर ती सभा होणार तरी कुठे? कारण राज ठाकरेंचं आजच खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती अशी मिळाली की 10 तारखेला राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात सभा घेणार आहेत। त्याचा अर्थ काय तर उद्धव ठाकरे वेगळ्या प्रकारचा प्रचार करणार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे वेगळा प्रचार करणार। पण दोघांची एक सभा जर असेल तर ती सभा कुठे व्हावी? आपण दोघांनी एकत्र मुलाखती द्याव्या का या सुद्धा असं प्रश्न निर्माण झालेत का? म्हणजेच काय तर आता जागा वाटपानंतर ठाकरे बंधूंच्या युतीचं वेगळं चिन्ह, वेगळं प्रक्रिया, वेगळं ते स्वरूप आहे ते आता कुठे ना कुठे डिस्कस होताना दिसतंय का, तो निर्णय होताना दिसतोय का? आणि त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे इकडे आले का हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतोय। आपण पुन्हा एकदा बघू शकतो तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे थेट मातोश्री या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। राज ठाकरे यांचं आपण बघू शकतो शिवतीर्थावर येऊन आता ते मातोश्री या निवासस्थानी म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आल्यानंतर कुठे ना कुठे अनेक चर्चा समोर येताना दिसत आहेत। याच 2 दिवसापूर्वी अमित ठाकरे सुद्धा आदित्य ठाकरे यांच्या भेटीला आले होते, तेव्हा अनेक चर्चा घडल्या होत्या। त्यामुळे कुठे ना कुठे प्रचाराचा नारळ जर फोडायचा असेल तो नारळच खऱ्या अर्थानं आपण अनेक अर्थी फोडू या कारणाने कुठे ना कुठे मनसे अध्यक्ष राज ठाकरे इकडे आले का आणि हाच प्रश्न आता निर्माण होताना दिसतोय। एकंदर पाहिलं गेलं तर आता राज ठाकरे इथे येऊन अगदी 5-6 मिनिटं झालेत, त्यामुळे भेट झाली की नाही आपल्याला माहिती नाही। मात्र दोन्ही ठाकरे बंधूंची भेट होताना आपलं दिसतंय। अनेक सीट शेअरिंग जे आहेत ते गोष्टी आता संपलेल्या आहेत, कारण एकंदर पाहिलं गेलं तर आपल्याला आकडेवारी पण समोर आलेली आहे। त्या आकडेवारी समोर आल्यानंतर आता आपल्याला पुढचं काय पाऊल घ्यायचं आहे, कारण ऐन
13, 14, 15 दिवस उरलेत. आज 30 तारीख आहे, उद्या 31 तारीख आहे. 3 तारखेपासून जर प्रचार करायचा असेल तर ऐन 10 दिवस, फक्त 10 दिवस हे ठाकरे बंधू ह्यांना प्रचाराला मिळतात. तर तो 10 दिवस आपण कसा सत्कारणी लावावा त्याची चर्चा आज या मातोश्री निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे करतायत का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून एकदा आपण प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे, आज सगळ्यांनी एबी फॉर्म भरलेले आहेत. एबी फॉर्म अनेक उमेदवारांनी दिलेले आहेत. त्यामध्ये आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं इकडे येणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ठाकरे बंधूंच्या युतीसाठी शिवसेना ठाकरे, मनसे पक्ष आणि या सगळ्यांसाठी एकत्रित येण्यासाठी हा सगळ्यात मोठी बैठक आता मातोश्रीवर पार पडते. अनेक राजकारणातल्या गोष्टी या मातोश्रीच्या अंगणात सॉल्व्ह झालेल्या दिसतात आपल्याला. त्याच मातोश्रीच्या अंगणात आज पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र भेटत आहेत आणि तेच पक्षप्रमुख आणि मनसे अध्यक्षांचं भेटणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आता आपल्याला इकडे पाहायला मिळते. पुढची गोष्टी काय होतील त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. त्यामुळे कुठे ना कुठे कॅम्पेन या सगळ्या गोष्टीबद्दलच खऱ्या अर्थानं आज चर्चा होणार आहे का, आणि जर चर्चा झाली तर मग वेगळ्या गोष्टी काय घडतील त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अगदी नाही, बरोबर आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर जेव्हा आले तेव्हा अचानक आलेले आहेत, त्यामुळे बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित होतातच आहेत. मात्र राज ठाकरे एकटेच आलेले आहेत की अन्य कोणत्या त्यांच्या मनसैनिकांना घेऊन आलेले आहेत? किंवा दुसरी गोष्ट, आज जे श्रेयस तुमच्याकडे पुन्हा एकदा येईन मी, विनंती थोडंसं थांबा. मुंबई महापालिकेमध्ये कुणाचे किती उमेदवार आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकतोय. ठाकरेंच्या शिवसेनेचे 163 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे 53 उमेदवार रिंगणामध्ये आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 11 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. नुकतंच श्रेयस यांनी सुद्धा आपल्याला या संदर्भात, या आकडेवारी संदर्भात माहिती दिली आणि या संदर्भात बोलण्यासाठी पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी श्रेयस यांच्याकडे. श्रेयस, आपण पाहिलं की आज उमेदवारी अर्ज भरले, अर्थात त्या अर्जांची उद्या छाननी होणार आहे. मात्र हा जो आकडा आपण आता प्रेक्षकांना दाखवला, या आकड्यासंबंधी काय सांगता येईल? कारण की तळागाळामध्ये काय चर्चा आहे? राज ठाकरे मातोश्रीवर गेलेले आहेत, मात्र काही नाराजी नाट्य असू शकतं का? चर्चा काय आहेत? आताच्या घटकेला जर आपण बघितलं गेलं तर चर्चांचा वेळ संपलेली आहे. ती म्हणजे जागा वाटपाची चर्चा. कारण एकंदर पाहिलं गेलं तर काही फॉर्म्स आपण पुन्हा पण घेऊ शकतो. ते 3 तारखेपर्यंतची वेळ आहे. त्याचाच अर्थ कुठे ना कुठे त्याची चर्चा पण होऊ शकते. आपण त्याला कुठे ना कुठे बायफर्गेट करू शकत नाही. मात्र एकीकडे बघितलं गेलं तर 53 जसं आपण आकडा मनसेचा सांगतोय, बाकीचे आकडे जे शिवसेना ठाकरे गटाचे असं तुम्ही सांगितलं आणि आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवलं, पण त्याबद्दलच्या चर्चा आज होत आहेत का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो, जसं मी पहिलं पण म्हटलं, आज एबी फॉर्म अनेकांनी भरलेत. असं कोणताच व्यक्ती नाही ज्याचं एक फक्त जर फराळ शेख जर सोडला तर त्यांचं एबी फॉर्मचं जर गोष्ट आहे तर ती काहीतरी वेगळी पार पडते. मात्र या सगळ्या गोष्टी जरी पार पडल्या असतील तरीही या सगळ्या जागा वाटपांमध्ये अनेक लोक खरं तर नाराजी आहे. अनेक लोक स्वतंत्र जाऊन फॉर्म भरतायत, मध्ये मनसेचे असो, शिवसेना ठाकरे गटाचे असो. आता त्यांची नाराजी दूर करायची कशी त्याच्याबद्दलच्या चर्चा आज मातोश्रीवर होत आहेत का? कारण आपण पुन्हा एकदा बघूया की अनेक राजकारणाच्या गोष्टी याच मातोश्री या निवासस्थानी घडल्या आहेत. म्हणजे ही मातोश्री निवासस्थान ज्यांनी अनेकांना राजकारणाच्या गोष्टी घडवल्यात आणि घडताना आपल्याला पाहिल्यात, त्याच राजकारणाच्या गोष्टीमध्ये एक वेगळा अध्याय आता महाराष्ट्राच्या राजकारणात लिहिला जातो आणि तो अध्याय जर आहे त्याचं कुठे ना कुठे लोकांमधलं आता खऱ्या अर्थानं जे लोकांना खरं मनवायचंय, त्यांना नाही सांगायचं की तुम्ही स्वतंत्र फॉर्म भरू नका, त्या लोकांना इंटॅक्ट ठेवायचं असेल, त्याची चर्चा आज दोन्ही पक्षप्रमुख म्हणजेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे करतायत का? हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला आहे. एकंदर पाहायला गेलं आपले प्रतिनिधी इकडे जे पद्मेश आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला अनेकांना अर्थी सांगितलंय की याच मातोश्रीवर अनेक लोक तिकीट घेण्यासाठी सुद्धा आलेले आहे, पण त्यांना ती जागा मिळाली आहे. आपण एक गोष्ट पाहिली पाहिजे, आजपर्यंत हे दोन्ही पक्ष एकमेकाच्या विरोधात लढले होते, त्यामुळे दोघांमध्ये जो कॅडर आहे तो दोघांचा तसाच इंटॅक्ट आहे. दोघांच्या जागा तशाच त्या बाबतीमध्ये मोठ्या आहेत. जर ते गोष्ट असेल तर अनेकांची नाराजी दोघांनाही सामोरं जावं लागले, म्हणजे मनसेलाही सामोरं जावं लागले, शिवसेनेला सामोरं जावं लागले. भांडूपमध्ये आपण बघतो तर अनेकांनी स्वतंत्र फॉर्म भरलेत, असंच गोष्टी विक्रोळीला भरले. तर मराठी बहुल भाग आहे, त्याला आता या सगळ्या लोकांना आपल्याकडे कसं ठेवावं, आपल्याकडे कसं इंटॅक्ट ठेवा व असं कुठे ना कुठे चित्र आता हे उभं करता दिसतंय. आणि तेच उभं केलेलं चित्र आता कसं समोर येतंय त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. जर ही चर्चा त्या सगळ्या लोकांना इंटॅक्ट ठेवायची असेल, कारण 3 तारखेपर्यंतची वेळ आहे, ही आकडेवारी जी आहे ती आकडेवारी आता जरी फायनल असली तरी 3 तारखेपर्यंतची वेळ आहे जेव्हा लोक आपले फॉर्म परत उमेदवार घेऊ शकतात. जर तो फॉर्म परत घ्यायचा असेल तर कुठे ना कुठे या सगळ्या लोकांना म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना एकत्र सगळं करावं लागेल. या गोष्टीमध्ये बालगंगाधर होते, अनिल परब होते, त्यासोबत नितीन सरदेसाई आणि वरुण सरदेसाई होते. मात्र त्या सगळ्यांनी एक सांगितलं की ज्या संकटाच्या गोष्टी असतील तो बॉल आणि
अगदी नाही बरोबर आहे. आणि श्रेयस, या भेटीमध्ये काय होतं त्या संदर्भात अपडेट घेणारच आहोत. आणि आता जाऊयात आमचे प्रतिनिधी सोबत राहा. श्रेयस, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. यानंतर आपण जाऊयात पद्मेश, आमचे प्रतिनिधी सुद्धा आपल्यासोबत आहेत. पद्मेश, आपण पाहिलं की बऱ्याच कालावधीनंतर ही युती जी झालेली आहे आणि त्यानंतर या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलंच आहे. त्याच पार्श्वभूमीवर या दोघांची युती जी झालेली आहे, आता हा बैठकांचा सिलसिला आणि आता पुढे जो प्रचार होणार आहे त्या संदर्भात काय सांगता येईल, किंवा या भेटीचं किती महत्त्व आहे आजच्या टायमाला, कारण की 15 दिवसामध्ये निवडणूक आहे. आजच्या दिवसाला एक विशेष महत्व आहे, कारण आता जवळपास सगळे जे एबी फॉर्म आहे ते वाटप करण्यात आलेले. आपण अनेक जी बंडखोरी देखील पाहिली, अनेक जे इच्छुक उमेदवार होते त्यांनी अपक्ष देखील फॉर्म भरलेला. आता जे चर्चा किंवा बैठक सुरू होती म्हणजे संयुक्त बैठकांची, मुंबई असेल, मीरा रोड असेल, डोंबिवली असेल किंवा पुणे असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, अशा अनेक ठिकाणी जे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ज्या संयुक्त सभा होणार आहेत या संदर्भाची जी रणनीती आहे तर स्वतः आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आखतायत. त्याचबरोबर जे आपण पाहिलं की अनिशा माझगावकर असतील किंवा अनेक अशा ज्या युती झाली आणि त्या ठिकाणी बंडखोरी झाली, त्या लोकांना कसं हे करता येईल किंवा त्या लोकांना कसं परत अर्ज मागे घेता येईल या संदर्भात देखील आता दोघांमध्ये चर्चा होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मुख्यतः जो प्रचार कसा करायचा आहे किंवा आता रणनीती काय असणार आहे. 163 हा शिवसेनेचा आकडा आहे, कारण जवळपास 163 लोकांना एबी फॉर्म शिवसेनेकडनं वाटण्यात आले. 53 लोकांना स्वतः राज ठाकरे यांच्या पक्षाकडनं वाटण्यात आले आणि 11 लोकांना हे जे राष्ट्रवादी शरद पवार चंद्र पवार पक्षाच्या लोकांना वाटण्यात आले. त्यामुळे किती आकडे किंवा किती उमेदवार यांचे जिंकतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आज अचानक